रक्षकांच्या दिशेने जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग रोहा स्पोर्ट्सवर ही क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहतोय. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर श्री सोनेश्वर भैरव निवी संघ मैदानाच्या आतमध्ये संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळतोय. ओम स्ट्राईकवर पुन्हा एकदा सामना करतील नागेश यांचा. यावेळेला देखील जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळायला गेले, अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. पहिलं षटक इकडे चांगलंच राहिलंय. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नागेश यांनी ओव्हर संपली. पहिली ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आल्या खऱ्या, परंतु त्यानंतरचे 4ही चेंडू निर्धाव आले. त्यामध्ये एक विकेट सुद्धा आलेली आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आज आपण रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणारा एक महत्त्वाचा तालुका, त्याचं नाव रोहा. कुंडलिका नदीच्या किनारी असणारं रोहा शहर आपण पाहतोय आणि रोहा शहरातच असणारी ही क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. रोहा राजकीयदृष्ट्या, रोहा ऐतिहासिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रोहा औद्योगिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या देखील तेवढंच चर्चेत असणारं नाव आहे. आणि आज रोहा पुन्हा एकदा चर्चेत आलंय. तिसरं पर्व रोहा तालुका प्रीमियर लीगचं आपल्या भेटीला आलंय. RTPLचं हे तिसरं पर्व कोण जिंकणार? CD देशमुख म्हणजे भारताचे पहिले अर्थमंत्री याच रोह्याने दिले आणि त्याचबरोबर पांडुरंग शास्त्री आठवले साहेब हे देखील याच रोह्यामधून येताना पाहायला मिळाले. राजकीयदृष्ट्या देखील मात्र खूप मोठं झेप घेतली आहे रोह्याने. यावेळेला पुढे समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फॉलोथ्रूमध्ये अडवला जाईल हा चेंडू. विजय गोलंदाजीसाठी आलेत की इकडे फुल टॉस, त्याला मात्र ऑन साईडला खेळायला गेले. सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न तिकडे झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 8 वर बराच काळ 7 वर थांबलेली धावसंख्या आता 8 वर आलेली आहे. 6 षटकांच्या या मॅचेस आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण 6-6च्या ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळते. प्रीमियर लीग स्पर्धा म्हटलं तर एक वेगळी बाब पाहायला मिळते. प्रीमियर लीगमध्ये जिंकणं तेवढं सोपं नसतं. वेगात बॉल टाकलाय. मागील काही चेंडूंच्या तुलनेत हा चेंडू वेगात होता, परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाऊन पोचते ती मात्र 9 धावांवर. कारण विविध गावातील खेळाडू एका टीममध्ये आलेले असतात. त्यांच्याबरोबर कॉम्बिनेशन करावं लागतं. ज्यांच्याबरोबर कधी आपण खेळलेलो नसतो त्यांच्याबरोबर खेळायचं असतं. त्यांना मिळून मात्र एक चांगला संच बनवायचा असतो आणि परफॉर्मन्स द्यायचा असतो. यावेळेला देखील प्रचंड वेगातील चेंडू काही दांडी गुल करून जाईल. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. शिवाजी 11 मुळगाव संघाने जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो आतापर्यंत यशस्वी राहिलेला आहे. प्रत्येक थोडासा दबाव क्रिएट करतात प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध. सकाळच्या सत्राचा फायदा या ठिकाणी थोडंसं जर पाहिलं तर दबावाचा इफेक्ट देखील सकाळच्या पहिल्या मॅचवर जाणवतो आणि त्यातल्या त्यात हिवाळ्याचे दिवस असल्यानंतर तो जास्त जाणवतो. 9 धावा आणि 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. इकडे कमबॅक करावं लागणार आहे. आपल्याला ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली तर प्रत्येकाला इकडे सिद्ध करावं लागेल. प्रफुल्लची साथ देण्यासाठी मैदानात नवीन बॅटर दाखल झालेत. विकी दाखल झालेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी विकी पाडगे करतील. कारण टीम संकटात असताना आपण केलेली कामगिरी ही सगळ्यांच्याच लक्षात राहते आणि तेच या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. स्पर्धा कोणतीही असू दे ती महत्त्वाचीच असते. गावाची असली तरी महत्त्वाची, व्यावसायिक गटाची असेल तरी महत्त्वाची आणि प्रीमियर लीग असेल तरी महत्त्वाचीच आहे. तुम्हाला खेळावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसलाय आणि असं वाटत होतं की आणखीन एक विकेट आली की काय यावेळेला, परंतु तिकडे कॅच सुटली आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 10 धावा धावफलकावर आहेत. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. प्रफुल्ल स्ट्राईकवर येतात. ज्या प्रफुल्लने सुरुवात जर पाहिलं तर षटकाराने केली होती. यावेळेला वेगात चेंडू मात्र तिकडे येताना पाहायला मिळेल.
चांगली गोलंदाजी, चांगला दबावच निर्माण केलाय. दुसरी ओव्हर सुरू आहे. धावसंख्या 10 वर पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील जर पाहिलं तर आज महत्वाचा दिवस. सकाळच्या पहिल्या सत्रातील पहिला सामना, पहिला डाव. याही वेळेला अतिशय वेगात चेंडू येताना पाहायला मिळाला. अपील केलं गेलं. इकडे ओ हो, ताळमेळ तर फिल्डरचाही नव्हता आणि बॅटरचाही नव्हता आणि इकडे विकेट येता येता राहिली. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे श्री सोनेश्वर भैरव निवी संघाची 2 ओव्हर नंतर 2 विकेट 11 धावा. अकरा धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. इकडे थोडासा दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघाने निर्माण केलाय, परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. तुम्हाला एका जिद्दीने खेळावं लागेल, एका निर्धाराने खेळावं लागेल. विकी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रफुल्ल या दोघांनाही चांगले खेळावं लागेल. रोहा तालुका प्रीमियर लीग आज तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वातील एक महत्त्वाचा दिवस पाहायला मिळतोय. वेगळ्या मैदानात जरूर आली आहे, परंतु ही स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा आणि त्याचबरोबरीने तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम करणारी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तालुक्यातील गावागावांपर्यंत चर्चा या स्पर्धेची होताना पाहायला मिळाली आहे, कारण विविध गावातील खेळाडूंचं सिलेक्शन देखील या स्पर्धेत झालं आहे आणि ते सगळे एकत्र होऊन एकत्र क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या षटक घेऊन पुन्हा एकदा नागेश आलेत. नागेश यांचा पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु तो यशस्वी होत नाहीये. मागील षटकाची सुरुवात जर पाहिली तर प्रफुल्लने त्यांच्या विरुद्ध षटकाराने केली होती, परंतु यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल अँगल देखील बदलला, आतमध्ये आला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. दबावाचं हे वातावरण थोडंसं हटवावं लागेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला बॅटनेच द्यावं लागणार आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक तिकडे पोहोचतायत. आडव्या बॅटने खेळायला गेले, बॅटच्या टोकाला बॉल लागला. आणखीन एक विकेट येते, विकेट नंबर 3. क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. आज नाही तर कित्येक वर्षाची परंपरा असणारा हे रोहा तालुक्यातील क्रिकेट आहे. रोहा तालुक्यातील क्रिकेटर्स अगदी मी नवाज किंवा मुस्तकीमचं सुद्धा उदाहरण देईल, ज्यांनी अगदी दुबईपर्यंत जाऊन या रोहा तालुक्याचा डंका वाजवलेला आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील कित्येक वर्ष या तालुक्यातील क्रिकेटर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. रोहा तालुक्यातील स्पर्धा म्हणा, रोहा तालुक्यातील क्रिकेट म्हणा, हे एक परंपरा आहे, एक इतिहास आहे. बरेचसे चाकरमानी मुंबईत राहतात, परंतु तरी देखील त्यांचं लक्ष गावावर असतं आणि इकडे सुद्धा गावचं क्रिकेट खेळायला येतात किंवा इकडनं क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईला देखील रोहा तालुक्यातील खेळाडू येत असतात. तर असं हे रोहा तालुक्यातील क्रिकेट देखील तेवढंच दर्जेदार आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 11 धावा, तिसरी विकेट माघारी परतलेली आहे. नागेश यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू पहा. हा चेंडू थोडासा जास्त वेगात टाकलाय. मागील चेंडूवर फटका फसला, विकेट आली आहे. अविनाश आलेत मैदानाच्या आतमध्ये विकीची साथ देण्यासाठी. इकडे कामगिरी अविनाश सागर यांना देखील करावी लागणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील अविनाश. टीम संकटात आहे, या ठिकाणी तुम्हाला कामगिरी करावी लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 11 वर अक्षरशः थांबली आहे, तिला पुढे न्यावं लागेल. अविनाश यावेळेला स्टंपच्या समोर सापडले, आडव्या बॅटने पुन्हा खेळायला गेले. बाकीचं काम नागेशने केलंय. विकेटच्या समोर सापडले. LBW ची चौथी विकेट आली इकडे. अशाही पद्धतीचा धावफलक पाहायला मिळतोय, परंतु याही परिस्थितीमधून टीम बाहेर पडू शकते. जर कुठेतरी इकडे सकाळचं 17 40 45 50 जरी धावसंख्या झाली, मॅच चांगली होऊ शकते, परंतु तिथपर्यंत तुम्हाला न्यावं लागेल. अभिषेक मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अभिषेक आणि विकी या दोघांना आताच कामगिरी करावी लागेल, थोडीशी चर्चा करावी लागेल.
आणि खेळाचं प्रात्यक्षिक देखील त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. आपल्या टीमला गरज आहे या ठिकाणी धावांची. त्या धावा मात्र इकडे बनवायच्या आहेत. त्या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, प्रत्येक मोठ्या फटक्यावर धावा नाही तर सिंगल डबल काढल्या तरी देखील धावा येतील, धावा बनवावे लागतील. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. सोनेश्वर भैरव निवी संघाच्या. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री दत्तकृपा शिवाज्ञा मुळगाव हा संघ चांगल्या परिस्थितीत आहे, परंतु वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न मात्र आवश्यक आहेत. प्रयत्न करावेच लागतील आणि पाहूया ते प्रयत्न कशा प्रकारे होत आहेत. प्रयत्नाशिवाय काहीच होणार नाहीये, प्रयत्न करावे लागतील आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल फटका चांगला येताना पाहिला मिळालाय, सीमारेषेच्या दिशेने देखील जातोय. अभि आले टीमसाठी 4 धावा घेऊन देखील गेले. या चौकार. आणि सांगतायत मी माझी टीमची धावसंख्या या ठिकाणी उभारण्यासाठी मदत करणार आहे आणि त्याच्यासाठीची सुरुवात तर झाली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 11 चेंडूत 11 धावा देत फक्त 11 दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. फिल्डर येत आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहिला मिळेल. ओव्हर नंबर 3 इकडे संपलेली आहे. दबाव तर आहे, त्याचं कारण आहे 4 विकेट आणि 16 धावा, परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. संख्या जर पाहिली तर 16 झाली आहे. नागेशने काय गोलंदाजी केली आहे. 3 विकेट घेतल्या, 12 धावा केवळ खर्च केल्या. 2 षटकांचा त्यांचा स्पेल आपल्याला इकडे पाहायला मिळाला, परंतु आता सगळी जबाबदारी आहे विक्रांत, विकी आणि अभिषेक यांच्यावर आहे. त्यांना आता कामगिरी करावी लागणार आहे. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आपल्या संघाची धावसंख्या कुठेतरी 40, 45, 50 पर्यंत तरी न्यावी लागणार आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा हा खेळ रोहा तालुक्यामध्ये आपण पाहतोय. या क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे. तो कोणत्याही पद्धतीने पहा, कोणत्याही पद्धतीने खेळा, आपल्याला आनंदच मिळतो आणि याच क्रिकेटच्या खेळाचा आनंद तालुक्याच्या प्रीमियर लीगमध्ये रोहा तालुक्यामध्ये घेतला जातोय. सगळ्या संघ मालकांना शुभेच्छा, सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा, प्रेक्षक आणि आयोजकांनाही शुभेच्छा. चौथ्या ओव्हरकडे चाललोय. गोलंदाजीसाठी येत आहेत विजय, येत आहेत. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. खेळायचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने, परंतु बॉलने टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी सुद्धा घेतली, वेग पकडला आणि यष्टीरक्षक गाठले. निर्धाव चेंडूने सुरुवात होते या षटकाची. विजय यांच्या या अगोदरचं षटक टाकलं होतं, त्यावेळेला 4 धावा खर्च केल्या केवळ आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतली गेली होती, परंतु चौकाराने सुरुवात केली अभिषेक गुडेकरने. ही विसरून चालणार नाहीये. अभिषेक पुन्हा ऑफ्टमच्या बाहेर, परंतु यावेळेला ऑफ्टमच्या जास्त बाहेर आहे. पुरुषोत्तम सर आमच्याकडे वळतात, कळवतात हा वाईट बॉल आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला योग्य ठिकाणी चेंडू टाकावा लागतो, योग्य ठिकाणावरून टाकावा लागतो आणि योग्य पद्धतीने टाकावा लागतो. आणि नाही केलं तसं तर तुम्हाला पंच दंडित देखील करत असतात. आणि आज या स्पर्धेमध्ये आपल्याला ते पाहावं लागेल. प्रत्येक संघ या ठिकाणी आतुर आहे आपला बेस्ट देण्यासाठी. प्रत्येक संघ मालकसुद्धा, प्रत्येक खेळाडूसुद्धा. निवड झाली माझी तालुक्याच्या प्रीमियर लीगसाठी, तर मला आज परफॉर्मन्स द्यायचाच आहे हा निर्धार प्रत्येकाने केलेला आहे. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. यावेळेला मात्र नो बॉल घोषित केला जातोय, अगदी खेळपट्टीच्या बाहेरच मात्र हा चेंडू पडला, त्यामुळे नो बॉल घोषित केला आणि आता संधी बॅटरला पलटवार करण्याची. इकडे रिचेबल बॉल टाकायचा नव्हता, ऑप्शनच्या बाहेर ठेवायचा होता आणि त्या प्रयत्नात हा बॉल जास्त बाहेर गेला आणि धावसंख्या 18 असताना 4 विकेट माघारी परतला असताना आता मात्र एक मोठा फटका खेळण्याची नामी संधी.
या वेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे मिळणार आहे. लेग बाईटच्या स्वरूपातील धाव. लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव पुन्हा कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 19 धावा. ओव्हर नंबर 4 आपण या ठिकाणी आता पाहत आहात. जसजसा वेळ पुढे जाईल चेंडू कमी होत जातील आणि आपल्यावरचा दबाव वाढत जाईल आणि तो कमी करायचा असेल तर मोठे फटके सुद्धा त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. 19 धावा ओव्हर नंबर 4 सुरू असताना. यावेळेला फाईन लेगची दिशा निवडली आहे. गॅप मध्येच बॉल जाताना पाहायला मिळतोय. हो यस, विकीच्या बॅट मधून एक चांगला फटका तिकडे आलाय. गॅप शोधला, येतोय चौकार. ओव्हर नंबर 4 बिग हिट. यावेळेला मात्र चेंडू टोलावण्यात आलाय. गरज होती मोठ्या फटक्याची आणि मोठा फटका मात्र या ठिकाणी विकीच्या बॅट मधून आलाय. सीमा रेषा पार. षटकार. चौकाराने इकडे बॉल थोडासा वेगळा केला. तो बॅटच्या रडार मध्येच आला. विकीने मात्र सीमारेषेच्या बाहेरच पाठवला. धावसंख्या 29. या वेळेला फुल टॉस परंतु मोठा फटका नाही येऊ शकला. त्या उलट डॉट बॉल त्या ठिकाणी येईल आणि इकडे कमबॅक गोलंदाजाचा देखील होताना पाहायला मिळतंय. विजयचा देखील कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. आत्मविश्वास विक्रांतचा देखील वाढला असणार आहे विकीचा यांचा सुद्धा, कारण एक षटकार एक चौकार ज्यावेळेला आपण खेळता धावसंख्येला 29 वर पाठवलंय. थोड्या वेळापूर्वी आपण 40ची चर्चा करत होतो परंतु आता 50ची चर्चा व्हायला हरकत नाहीये. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. दिल मांगे मोर. 40 झाल्यावर 50 व्हावेशा वाटतात, 50 झाल्यावर 60 व्हावेशा वाटतात. याही वेळेला फटका समोर खेळलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि हाही बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. कशा पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग केली आहे, कशा पद्धतीने स्ट्रोक खेळले रोहा स्पोर्ट्सवर, हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच नाही झाली. त्या उलट चौकार सुद्धा आलेला आहे. आणि धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 16-17 जरी आल्या तरी 50 होऊ शकतात आणि 26-27 झाल्या तर 60 देखील होऊ शकतात. पाहूया काय होईल. एका टीमचा प्रयत्न आहे जास्त धावा बनवण्याचा, एका टीमचा प्रयत्न आहे धावांना रोखण्याचा. आज कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते पाहायचं आहे. रोहा तालुक्यातील क्रिकेट मेहनती लोक आहेत रोहाकर. बरेच खेळाडू जर पाहिलं तर काही जण शेतात काम करतायत, काही आपल्या MIDC मध्ये काम करून सुद्धा क्रिकेट खेळत असतील. 17 धावा आल्या. सर एक मिनिट. फुल टॉस त्याला दिशा दिली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल मात्र निघालाय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पहिल्या प्रयत्नात नाही परंतु दुसऱ्या प्रयत्नात हा चेंडू अडवला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. अभिषेक
खऱ्या अर्थाने अभिषेकने मॅच सुरू केली. जो पहिला चौकार मारला आल्या आल्या तिकडे मॅच सुरू झाली. त्यानंतर विकीचाही आत्मविश्वास वाढला आणि आता धावा चांगल्यापैकी बनतायत. 35 धावा धावफलकावर आहेत. याही वेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने उडवलाय, परंतु तिकडे आहेत फिल्डर. एक चांगली पार्टनरशिप बनत होती, परंतु त्याच वेळेला माघारी परत आहेत अभिषेक. विकेटचं पतन. थोडंसं सावरलंय, परंतु अजूनही पल्ला गाठायचा आहे. 10 चेंडू जे बाकी आहेत ते निर्णायक असणार आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग करताना पाहिलं मिळते श्री सोनेश्वर भैरव निवी संघ. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय श्री दत्तकृपा शिवाज्ञ 11 मुळगाव या संघाने घेतला. सुरुवातीला तो निर्णय चांगला राहिला, परंतु त्यानंतर थोडेसे धावा देखील येऊ लागलेले आहेत. 35 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर साईराज नरे यांना आपण पाहतोय. साईराज नरे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. विकेट घेतली आहे त्या ठिकाणी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अदनान. वेगात बॉल टाकलाय साईराजने अदनानसाठी. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहिला मिळते. 35 वर धावसंख्या थांबलेली आहे. रोहा स्पोर्ट्सवर जेवढेही प्रेक्षक आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना विनंती देखील असणार आहे, रोहा स्पोर्ट्सवर आपण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपला चॅनल आहे, हक्काचा चॅनल आहे, रोहेकरांचा चॅनल आहे. योगेश गंभे यांचा चॅनल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि तिकडे बॉल अडवला खरा, परंतु 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि तिकडे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस झालाय सुद्धा. नशिबात 3 लिहिल्या होत्या, 3 मात्र मिळालेल्या आहेत. स्ट्राईक्स देखील चेंज झाली. विकेट स्ट्राईकवर आलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट ज्यावेळेला बॉल जातो तो आणखी वळण घेतो आणि तेच पाहायला मिळालं. पहिला पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर हाताने थ्रो केला खरा, परंतु एकाच बॉलवर किती घडामोडी घडतायत पहा. यष्टीरक्षकाला चकून बॉल पाठीमागे गेला. त्यानंतर जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही तिकडे नाही झाला यशस्वी. 38 धावा. साईराज नरे समोर जर पाहिलं तर या डावाचे आतापर्यंत हिरो राहिलेत, कारण 15 धावा विकी यांनी केलेल्या आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. यावेळेला वेगात बॉल येताना पाहिलं मिळेल. पुन्हा कमबॅक करणारं षटक इकडे राहिलं. 4थ्या षटकात धावा आल्या खऱ्या, परंतु 5व्या षटकात त्या धावसंख्येला कंट्रोल केलं गेलं. 6 धावा या षटकात देखील येताना पाहिलं मिळाल्या आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 39 झाली आहे. 1 षटक बाकी आहे आणि या एका षटकात काय होणार यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळच्या सत्रातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील चुरस आपण सध्याच्या घडीला पाहतोय. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत. नितेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नितेश त्या ठिकाणी करतील. नितेश पैर. परंतु समोर जर पाहिलं तर विकीकडून अजूनही मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत, कारण 1 षटक बाकी आहे ज्यावर मोठमोठे स्ट्रोकही खेळावे लागतील. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाव तर घेतली गेली आहे आणि लगेच थ्रो देखील आलाय. धावसंख्या 40 वर गेली आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिला डाव देखील चांगला चुरशीचा पाहायला मिळतोय.
नेव्ही विरुद्ध मुळगाव अशी ही लढत पाहायला मिळते. विविध गावांची चर्चा सुद्धा या स्पर्धांच्या माध्यमातून होत असते आणि विशेष म्हणजे संघ मालकांची सुद्धा आणि खेळाडूंची सुद्धा. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळायचा होता परंतु फटका फसलाय आणि पॉईंटच्या फिल्डरच्या हातात जाऊन बसतोय. नितेश यांना विकेट मिळतंय. अदनान आउट. यावेळेला फटका खेळलाय करा परंतु अशा ठिकाणी चेंडू पडतोय जिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. चेंडूची फेकी. 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 42 वर जाते. शेवटचं षटक आहे. नेव्ही विरुद्ध मुळगाव अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 3 वर्षात जर पाहिलं तर एक सुवर्ण संधी एक परभणी तालुक्यातील खेळाडूंसाठी मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बेचाळीस धावा धाव फलकावर. शेवटचं षटक. नितेश यावेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. अखूट टप्प्याचा बॉल होता त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसतोय. आणि आणखीन एक धक्का. दिशेने जात आहेत. 7वा धक्का बसलाय. 42 धावा ही संघाची धावसंख्या असताना पाहूया 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असेल. विक्रांत कधी स्ट्राईकवर येणार याची चर्चा पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. परंतु पाहूयात सुयोग प्रयत्न तर त्यांना सुद्धा करावे लागतील. आपल्याला जी संधी मिळाली आहे या संधीचं सोनं तिकडे करावं लागणार आहे. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. पहिला डाव. एक टीम म्हणत असेल डाव नको येऊ देत. एक टीम म्हणत असेल एखादा तरी मोठा फटका येऊ देत. दोघांच्या मनामध्ये 2 वेगवेगळे विचार एकाच वेळेला सुरू असणार आहेत. कारण एकाला धावा करायच्यात एकाला धावा रोकायच्यात. पहिला बॉल थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फाईनल क्षेत्रामध्ये होता. परंतु निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि आता डावातील शेवटचा चेंडू. 42 धावा धाव फलकावर आपला पाहायला मिळत आहेत. बिग हिट. एकच मारलाय परंतु अगदी जबरदस्त मारलाय. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. जी गरज होती या डावाचा शेवट चांगला करण्याची तो केलाय. जबरदस्त प्रहार. येतोय षटकार. डाव संपल्यानंतर धावसंख्या झाली 48. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या डावाचं वैशिष्ट्य
पहिल्या डावात विकीच्या 17 धावा वगळता जास्त कोणी मोठी धावसंख्या उभारली नाही. प्रफुल्लने सुरुवात जरूर चांगली केली होती, परंतु गोलंदाजांच्या बाबतीत नागेशचं कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट 12 धावा. त्यानंतर नितेश 1 ओव्हर 9 धावा आणि 2 विकेट. साईराज यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. 1 ओव्हरमध्ये 6 धावा 1 विकेट. विजय यांनी देखील शेवटचा बॉल मात्र महागडा राहिला नाही. त्यांनी जे दुसरं षटक टाकलं होतं ते महागडं राहिलं होतं आणि 20 धावा त्यांनी खर्च केल्या. सगळे गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी राहिले आणि धावसंख्येला 48 वर थांबवलंय. 49 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिला डाव मात्र इकडे संपतोय आणि दुसऱ्या डावासाठी मात्र या ठिकाणी यस आणि दुसऱ्या डावाला तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, कल्याण परिसरातील एक गोड आवाज जो सध्या चर्चेत आहे, विशेष म्हणजे सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे, असं व्हॉइस ऑफ कल्याण यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूयात. प्रथमेशजी ठाकूर एक युवा समालोचक, टॅलेंटेड समालोचक आणि रोह्याचा जो आवाज जो सध्या सगळ्यांनाच आवडायला लागलाय, असा आवाज, गोड आवाजाचा गोड समालोचक या हर्षल मुंडे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर आज खऱ्या अर्थानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि अत्यंत नामवंत समालोचन आपण पाहतोय आज या स्पर्धेमध्ये. खरं तर 70-70च्या माध्यमातून जितक्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकत असतो आणि आज रोहा तालुका प्रीमियर लीगच्या निमित्तानं त्यांचं स्वागत आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचा समाज पुन्हा एकदा सलग 4थ्या दिवसामध्ये जोडले गेलेले आहेत. व्हॉइस ऑफ किल्ला रोहा हर्षल मुंडे या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. गुड्डा जाधव हर्षल मुंडे सध्या सोशल मीडियावरती त्यांच्या बऱ्याचशा रिलेटेड व्हिडिओज पाहायला मिळतात. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शुभ सकाळ सर्वांना. गणरायाला वंदन करतोय. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणराया चरणी वंदन. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैव श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींच्या चरणी मी नतमस्तक होतो. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी रोहेकरांच्या हक्काची स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 3. आज खऱ्या अर्थानं 4था दिवस या स्पर्धेचा. 3ऱ्या पर्वातला दिवस 4था आणि 4थ्या दिवसातली ही महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. तर एका बाजूला श्री सोनेश्वर भैरव निवी संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये शिवाज्ञा 11 मुळगाव श्री दत्तकृपा संघाला आपण पाहतोय. दोन्ही टीमसाठी जर आपण पाहिलं दोघांसाठीही करो या मरो अशी लढत, डू ऑर डाय ही मॅच आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने जर हा सामना जिंकला तर या स्पर्धेतला प्रवास सुरू राहील, अन्यथा मात्र पुन्हा 365 दिवस खऱ्या अर्थाने या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. चला येस, ओपनिंग पेअर मैदानामध्ये देखील दाखल झालेल्या सलामीची जोडी, प्रारंभी जोडी धर्मवीर कर्मवीरची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सागर तर दुसऱ्या बाजूला अनिलला आपण पाहतोय. बॅटिंग ऑर्डर मध्ये बरेच चेंजेस आहेत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज ऋतिकला आपण पाहणार आहोत. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर. दिवस 4था, डाव 2रा आणि चेंडू पहिला घेऊन तयार. समोर स्ट्रायकिंग एंड वरती कॅप्टन संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळेल श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11चा सागर. वन ऑफ द पॉवर हिटर स्ट्रायकिंग एंड वर. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. नडवा बॅटनं हल्ला केलाय सागर.
सुरुवातीपासूनच मनामध्ये विचार करून आले गरज आहे का रिस्की रन पूर्ण झाले. रनिंग बीट मध्ये विकेट सुंदर आहे. ताळमेळ तुमच्या पार्टनर सोबत जर तुमचं चांगलं असेल तर नो डाऊट स्कोरबोर्ड वरती रन लागायला वेळ लागत नाही. आणि खरं तर धावफलकाचा श्रीगणेश झालाय. 2 धावा धावफलकावर अंकित झालेला तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलकाची शुभ सुरुवात झाली आहे. सागरचा बॅटमधनं दुहेरी धाव धावफलकावर लागते. टार्गेट एकंदरीत आपण पाहिलं तर 48 झाला 49 आहे. ओव्हर दॅट टाइम सडव्या बॅट पुन्हा त्याच झोन मध्ये फटका एक्झिक्यूट केला. पुन्हा डबलची माग केली पण यावेळेस नाही. विकेट धोक्यात आहे आणि पूर्ण पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचल्यात सुदैवानं. मॉर्निंग सेशन आहे, कोणती रिस्क घ्यायची नाहीये. खरं तर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो सफल राहिला मी तर म्हणेन. अवघ्या एका षटकाचा अपवाद वगळला ज्यामध्ये 17 आल्या. खरं तर आय थिंक 4थ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्या धावा विजयच्या विरोधामध्ये, जिथे 2 बाउंड्रीज कन्वर्ट केल्या, एक सिक्सर कन्वर्ट केला आणि त्या अनुषंगाने टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अन्यथा एकाही गोलंदाजानं आज नाराज केले नाही. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11चा नेक्स्ट बॉल. उदा स्टंप्स कट करायचा होता. स्क्वेअर कटचा प्रयत्न सफल राहिला. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ रेषेत निघून गेला. डॉट बॉल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवर आपल्याला या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळेल. तर विनंती असेल घरबसलं ऑनलाईन प्रेक्षक जे नक्कीच ही स्पर्धा एन्जॉय करतात मॉर्निंग सेशनमध्ये, तर सगळ्यांना विनंती आपल्या हक्काच्या वाहिनीला, आपल्या भूमिपुत्रांच्या वाहिनीला सबस्क्राईब करा. कारण आपल्या भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन मात्र प्रचंड मेहनत घेतली आणि ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांचे भरपूर एफर्ट्स आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करायला कोणत्या प्रकारचं मूल्य तुम्हाला मोजावं लागत नाही, कोणत्या प्रकारे तुमचं आर्थिक नुकसान तिथे नाही आहे. त्यामुळे विनंती असेल आपला एक सबस्क्राईब प्रत्येक रोहा स्पोर्ट्सच्या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी भरपूर महत्त्वाचा आहे. ओव्हर द स्टंप्स मिस टायमिंग ऑफ साइडला पुल अनसक्सेसफुल ठरेल का? चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. लागलेला धक्का पहिला. अनिलला सोडावं लागतंय मैदान. 3 या आकड्यावर बॅटिंग करताना श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11ला. नंबर 3 साईराजला आपण पाहणार आहोत. सागर अद्यापही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या बॅटमधून 3 धावा आल्यात आणि आता बॅटर साईराज मैदानामध्ये दाखल झाला आहे. ऋतिक फ्रंटलाईन बॉलर या टीमचा महत्त्वपूर्ण जबाबदारी तासावरती मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक त्याला हाताळायचं आतापर्यंत सफल राहिलाय. आतापर्यंत सफल राहिलं याच गोष्टीचा उल्लेख केला. सागरला माहिती आहे स्कोरबोर्ड चालू राहणं गरजेचं आहे. ते सिंगल नाही का होईना, डबल नाही का होईना, स्कोरबोर्ड वरती धावा लागत राहणं गरजेचं. कन्सिस्टंटली जेव्हा स्कोरबोर्ड तुमचं मूव्ह होत राहतं तेव्हा मात्र कोणत्या प्रकारे प्रेशर बॅटर्सवरती येत नाही. पण एकदा का स्कोरबोर्डवरती फुल स्टॉप लागला, पूर्णविराम लागला की तिथून मात्र प्रचंड दबाव फलंदाजांवरती येतो. सागर आहेत. स्विच हिट केलाय. क्या बात है. स्विच हिट नाही, स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. आजची सकाळ गोड झाली सागरच्या या फटक्यानं. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. अप्रतिम फटका सागरच्या बॅटमधनं. नेत्रदीपकचा षटकार आहे. थँक यू डीजे. योगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल या फटक्यासाठी. आणि सोनू चोरडे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो 100 रुपयांचं पारितोषिक. आता एका फटक्यानं मात्र इम्प्रेस केला मॉर्निंग सेशन मध्ये. खरं तर तेजस शुभ सुरुवात आपण म्हणू शकतो या फटक्यानं. सुंदर फटका होता आणि लक्ष वेधून घेतलं या फटक्यानं. षटक क्रमांक पहिलं पूर्ण 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11. सोनेश्वर भैरव निवी संघाला आपण पाहतोय खरं तर
बॅटिंग ऑर्डरमध्ये ज्या चुका केल्या, कुठेतरी आपण पाहिलं ऋतिक भरपूर उशिरा आला, ज्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यानंतर अभि देखील 6व्या क्रमांकावर आला आणि कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये जे चेंजेस झाले, कुठेतरी ते मिस्टेक झाले आणि त्या अनुषंगानं स्कोरबोर्डवरती हवा तशा धावा लागू शकला नाही. एकमेव फलंदाज त्याने डबल डिजिटमध्ये धावा बनवल्या, तो म्हणजे विकी. इतर कोणत्याही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये स्कोर करता आला नाही. त्या अनुषंगानं टोटल अवघ्या 48वर थांबली. 49 टार्गेट डोळ्यापुढे ठेवून ओपनिंग पेअर मैदानामध्ये आली, तिला फोडीत काढलं गोलंदाज ऋतिकनं. पण त्यानंतर सागरचा एक क्लासिकल आणि दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याने दाखवलं त्याच्यातली क्षमता काय आहे. षटकार आला शेवटच्या बॉलवर, धावा 10. ऑफ रिझर मध्ये सुंदर फटका आपण पाहतोय, पुस्तकी फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल फटका होता. जरी या फटक्यावरती 3 धावा मिळाल्या तरी देखील हा जो फटका तो वारंवार पाहण्यासारखा आहे. ॲक्शन रिप्ले नो डाऊट आपल्याला रोहा स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. स्क्वेअर अँगलने आपण पाहतो, येस काय क्लास पाहायला मिळाला. सुंदर फटका आपण पाहतोय. इज डेफिनेटली नरे नामी काफी आहे. पहिल्या दिवसात तेजस नरे यांनी नक्कीच इम्प्रेस केलं. बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकून टॉप 12 मध्ये. गतवर्षी देखील आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकून टॉप 12 पर्यंतचा प्रवास, तिथून चॅम्पियनशिप आणि यंदाचा वर्षी देखील सुरुवात त्यांची चांगली झाली. सागरचा हा फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. आज सागर मात्र वेगळ्या लयमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अनोख्या अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. मैदानाच्या 360 डिग्रीमध्ये त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सागरच्या बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार चौकार. बॅटिंग आपण पाहतोय, जबरदस्त बॅटिंग. सागर खऱ्या अर्थाने इम्प्रेस करतोय मॉर्निंग सेशन मध्ये. संकेतच्या विरोधात स्विच हिट करायचा होता, चुकीचा शॉट सिलेक्शन मी तर म्हणेन. कारण पडल्यानंतर बाहेर येणारे चेंडू असतील तर साहजिक आहे, तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करू शकता. पण खरं तर मला वाटतं अनुमान चुकला असावा सागरचा, कारण पडल्यानंतर आत येणारा चेंडू अगेन्स्ट द टर्न रिव्हर्स खेळणं काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीला. आणि तेच पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती. ऑफ साइडला फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देखील टिपतील. विकेटचं पतन अगदी बाउंड्री लाईनला लगत हा झेल टिपलाय. आणि फायनली खऱ्या अर्थाने ज्या विकेटच्या शोधात टीम सोनेश्वर भैरव निवी होती, ती विकेट फायनली मिळाले. कॅप्टनला माघारी धाडले. सागर बॅक टू द डगआउट. आपण चेक करूया इस पंचांशी कोणत्या प्रकारे आपण चर्चा करू नका, आपण चेक करू. फेअर गेम खेळायचा आपल्याला आणि तालुक्याची स्पर्धा आपली खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक मानाची स्पर्धा आहे. आणि त्यामुळे मात्र आपण पाहतो की येस डाऊट होता मनामध्ये, कोणती शंका नको, त्यासाठी आपण चेक करूया एक्झॅक्टली काय. षटकार आहे. ओ माय गुडनेस, खरं तर आज नशिबाची साथ मिळाली आहे सागरला आणि खऱ्या अर्थाने येस बाउंड्रीला अगदी टच झालाय पाय. येस डेफिनेटली. तुमच्या मनात सर कोणतीही शंका असेल तर आपण आमच्या यूट्यूब लाईव्हला थेट प्रक्षेपण सुरू आहे. लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही हमखास चेक करू शकता, त्यामुळे कोणाच्याही मनात शंका राहायला नको. येस किंवा तुमचा 12वा प्रतिनिधी त्याला आपण विचारू शकता. येस षटकार आहे सर. षटकार असेल. 6 धावा. तुमचा 12वा प्रतिनिधी देखील इथे आहे मित्रांनो, आणि लाईव्हला देखील तुमचे समर्थक आहेत ते पाहतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. रॉंग डिसिजन देऊन आम्हाला कोणत्याही प्रकारचा बेनिफिट इथे नाहीये. यूट्यूब लाईव्हवर क्लिअर तुम्ही पाहू शकाल.
फलंदाज बाद असेल. हा मॅनेजमेंट टीमचा अंतिम निर्णय राहिला आहे. फलंदाज बाद असणार आहे. चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळतोय. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सागर नामक फलंदाजाला आता मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. विकेटचं पतन झालंय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विजय. विजयची खेळी आता कशी असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता प्रेक्षकांच्या जरूर नजर असतील, कारण महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल, पण जो संघ जिंकेल तो मात्र खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व टिकून राहील. चला वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 1.4 षटकांचा खेळ खरं तर संपन्न झालाय आणि धावसंख्या 17 धावफलकावरती 17 ऑन बोर्ड. समीकरण आता मात्र बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. इक्वेशन आता येणारे चेंडू शिल्लक असतील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतोय ते अर्थातच 26 चेंडू आणि 26 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 26 चेंडू आणि 32 धावांचं हे समीकरण तुम्हाला आता पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती गेला तो विजय. विजयला आता मात्र जय मिळेल का या मॅच मध्ये. बाहेर ठेवलाय, कट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर बॅट तिथे मात्र जरूर ड्रिल करतात दाखवतात. ऑफसाइड रिझन मध्ये फटका खेळून काढायचा होता आणि चेंडू आणि बॅटचा जर संपर्क झाला नसता, जर सोडून दिला असता चेंडू कदाचित अतिरिक्त धाव मिळाली असती. जर तर क्रिकेटमध्ये तितकंसं महत्वाचं नाहीये पण ते महत्वाचं देखील आहे. त्यामुळे पाहूया. स्विच हिट केलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्यांचा वाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. थर्ड मॅन पार, चौकार. सागरचा बाट मधनं हा कमालीचा फटका जिथे षटकार आला होता आणि आता मात्र आपण पाहिलं विजयचा बाट मधनं हा रिव्हर्सचा अप्रतिम फटका आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं पूर्ण 2 षटकांनंतर 21 धावा धावफलकावरती. 10.50 ची धावगती प्रति षटका मागे राखली आहे. आता येणाऱ्या आपण पाहतोय 4 षटकांमध्ये समीकरण मात्र आता पूर्णपणे बदललेलं दिसेल. 24 चेंडू आणि विजयासाठी 28 ची गरज असेल. 24 चेंडू 28. 24 चेंडू 28 धावांचं हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये देखील महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय. त्यामुळे आपण पाहूया इथून मात्र या सामन्यामध्ये बाजी कोण मारेल. 24 चेंडू आणि 28 धावा आपण पाहतोय. इम्पॉर्टंट विकेट मिळाली आहे. सागर कॅप्टन इथे मात्र बाद झालेत आणि आता जबाबदारी या उर्वरित फलंदाजांवरती आपण पाहतोय. त्यामुळे संघाला इथून डाव सावरत असताना खेळ देखील चांगला करायचा आहे. एका बाजूने बॅटर विजय आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय साईराजला देखील सलामीची जोडी पूर्णपणे निस्सनाबूत झालं. टॉप ऑर्डर आता मात्र पूर्णपणे ढासळला गेलाय आणि आता विजय आणि स्वराज वरती. विजय ज्याच्या नावामध्ये जय, स्वराज जो मैदानामध्ये राज गाजवेल का हे पाहायचंय. चेंडू हातात सोपवलाय अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. अभिषेक गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सामन्याला कलाटणी मिळेल का. यावेळेस देखील व्हाईट बॉल पंच इशारा करतायत. व्हाईट बॉल. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 27 धावांची गरज. पुढचा बॉल अभि.
ऑफस्टम्पचा बाहेर शफल झाला तो ऑन साइडला लॉफ करायचा अगेन्स्ट द टर्न हलका लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळेल तिथे मात्र फोर्सफुली ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा फसला चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती झाली आहे निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता आता 23 चेंडू 27 धावांचं समीकरण आहे धावांसाठीची धाव मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सामना रंगेल आणि पहिला सामना एक चित्तथरारक सामना म्हणून तुमच्या भेटीस आला त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये नेक्स्ट बॉल अभि उभा चेज होती यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आहे आणि आता मात्र ही झालेली चूक किती महागडी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे विकेटचं पतन झालं असतं पण तिथे मात्र फलंदाज थोडक्यात बचावला गेलाय पुढचा बॉल हलका लेग ब्रेक होता फोर्सफुली ऑन साइडला खेचला फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण एका धाबेमध्ये समाधान मानावं लागतंय सिंगल न धावफलक पुढे सरसावलं जाईल 23 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या बॉलवर अतिरिक्त धाव खर्च केली पण त्यानंतर 2 डॉट बॉल आलेत आता येणारे 21 चेंडू आणि येणाऱ्या 21 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे 26 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 21 डिलिव्हरीज अप्रतिम पहिला सामना पहिला असा महामुकाबला आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र प्रेक्षकांची उदंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळते तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचं क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय अभिषेक पुढील चेंडू विजयसाठी हलक्या हातानं ऑफसाइड रिजन मध्ये स्टिअर केलाय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ पॉइंटला फिल्डर आहेत हा ना कॉलिंग चुकली आहे पण रॉकेट थ्रू तुम्हाला पाहायला मिळाला थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आणि दरम्यान आपण पाहतोय एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे सिंगलने धावसंख्या पुढे सरसावली जाईल टोटल 24 वर आता येणारे 20 बॉल आणि येणाऱ्या 20 बॉल मध्ये विजयासाठी 25 करायचे आहेत 20 चेंडू 25 धावा आहेत संघ कर्णधार सध्याच्या घडीला डगआउट मध्ये त्यामुळे दबाव श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 वरती देखील असेल पण विजय आणि साईराज ज्या प्रकारे संघाचा डाव सावरतोय हेच डेफिनेटली दिलासा मिळेल टीमला अभिषेकनं अद्याप तरी चांगली गोलंदाजी केली आहे उद्या स्टंप्स आला होता फटका फसलाय विकेट मिळू शकते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळेल साईराजला सोडावं लागेल मैदान लागणारा धक्का 30-24 या धावसंख्येवर बॅटिंग करताना श्री दत्तकृपा 11 शिवाज्ञा मुळगावला स्वागत करतो आणि मध्ये सध्याच्या घडीला ते कार्यरत आहेत आणि दादांना विनंती करेन या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत मान्यवरांवरती मात्र विशेष लक्ष आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचा असतो जिथे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतं ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तुम्हाला क्रीडांगणावर पाहायला मिळतात लगेचच त्यांना आदरपूर्वक बोलवलं जातं व्यासपीठावर राजू वाघमारे पहिला चेंडू फेस करत होते डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि आता मात्र इथून फलंदाज राजू वाघमारेवरती प्रेक्षकांची जरूर नजर असेल हा संघाचा ट्रम्प कार्ड आहे हा संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे त्या संघाचा नक्की जबाबदारीचा खेळाडू त्यावरती मोठी जबाबदारी त्याला पार पाडायची आहे विजयची साथ त्याला मिळेल 3 ओव्हरचा खेळ संपलाय 3 ओव्हर नंतर 24 धावा धावफलकावरती आता येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या 3 मध्ये 24 बनलात आणि येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये बॅटिंग करताना श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संघाला गरज असेल ती 25 धावांची पहिल्या 18 मध्ये 24 बनलात आणि पुढच्या 18 मध्ये 25 करायचं आहे काही घडू शकतं क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि भव्याने दिव्य RTPLच्या 3ऱ्या पर्वाचा हा 4थ्या दिवसातला पहिला महासंग्राम रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल क्लॅश ऑफ टायटन्स
दो दिग्गज टीमों के बीच है मुकाबला आणि दोन्ही संघांना आता मात्र इथून कुठे ना कुठे विजयाची नितांत गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुयोगचा आता मात्र वापर केला जाईल. षटक क्रमांक 4 आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आहे कारण स्टॉपवॉच सुरू आहे. कोणत्याही प्रकारे मात्र अतिरिक्त वेळ खर्च करून चालणार नाही. या स्ट्रायकिंग एंडवरती विजयला आपण पाहणार आहोत. सुयोगच्या हातामध्ये चेंडू 18 चेंडू 25 धावा. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग हवाई यात्रेवरती लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड स्क्वेअर लेगला आलाय. भव्य षटकार. पटक्यानं पूर्णतः दिलासा दिलाय. श्री दत्तकृपा मुळगाव शिवादना 11 ला 30 झाल्यात आणि समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू 17 आणि येणाऱ्या 17 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. स्विच इट करण्याचा प्रयत्न तर सरळ बाटणं धावा बनतात. या फटक्याची गरज आहे का हा डगआउट मध्ये प्रश्नचिन्ह उभारला जाईल पण हरकत नाही. सिंगल मिळाली 22च्या स्वरूपात. पंच वैतीसर इशारा करतात आणि धावत संख्या मात्र आपण बघतो सांघिक कोठातली आली आहे ती 31 वर 31. राजू वाघमारे स्ट्रायकिंग एंड वरती रोहा अष्टमीचा कायम पोलवान म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. जबाबदारी या नक्कीच खेळाडूवरती देखील मोठी असणारा प्रेक्षकांच्या नजरा आहेत. गोलंदाज सुयोग देवकर राजू वाघमारेच्या विरोधामध्ये ऑन साइडला वळवलाय. फटका चांगला लॉंग दी कापे डीप मध्ये स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. बॉल सिंगल मिळेल हरकत नाही. राजूला माहिती आहे समोर विजयाची बॅटिंग चांगली होते. सिंगलला आपण त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करू. सांघिक कुठ्यातली धावत संख्या आता 32 वर आलेली आहे त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा बदललंय आणि इक्वेशन येणारे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. कठीण असं काही नाही. एक खेळ क्रिकेटचा आहे. नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं आणि इम्पॉसिबल शब्दाला जरी तुम्ही फोडून पाहाल तर तो देखील म्हणतो येस आय एम पॉसिबल. त्यामुळे तुम्हाला आता मात्र मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. स्विच इट केलंय पण यावेळेस स्विच इट साठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात ठेवलेत. ही कॅप्टन्सी बघा. हे कॅप्टनचं खरंच मी कौतुक करेन. संकेतचं कारण ज्या प्रकारे तो बॅटरला रीड करतोय त्याला माहिती आहे कोणता फलंदाज कसा फटका एक्झिक्यूट करेल आणि कोणत्या क्षेत्रामध्ये तो स्ट्रॉंग झोन घे त्याचा कुठे तो चांगले फटके एक्झिक्यूट करू शकतो कुठे तो धावा बनवू शकतो आणि त्या बॅटरला रीड करून तिथे फिल्डिंग अरेंजमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. आता फिल्डिंग मध्ये परिवर्तन आहे. जे फिल्डर बाकोडा पॉइंट थर्डमॅनच्या मध्ये होते त्यांना मात्र कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. हे परिवर्तन असतात. क्षेत्ररक्षणामध्ये गरज होती का पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बॉल हवेत आणि स्वतः गोलंदाजानं हा झेल कन्वर्ट केला. या मॅचची गोल्डन विकेट महत्वपूर्ण विकेट. Power hitter Raju back to the dugout. ते कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आमचे वरसे ग्रुप ग्रामपंचायतचे दमदार सरपंच साहेब अमितजी मोहिते साहेब तिथे उपस्थित आहेत आणि राजूदादा केरकर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडलेला आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं पण खऱ्या अर्थाने त्यांचं ब्रीद वाक्य आपण पाहत असतो आणि सातत्यपूर्वक पोलीस दलामध्ये ज्यांचं अप्रतिम कार्य पार पडताना आपण पाहतोय. आमच्या व्यासपीठावरती साहेबांचा सन्मान आम्ही पूर्ण केला. ऑनगोईंग मॅचकडे तुमचं लक्ष वेधन मंडळी. अप्रतिम सामना रंगतोय आणि या मॅच मधलं जे इक्वेशन आहे ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 13 आणि 13 मध्ये करायच्या 16. हा डिसायडर बॉल असेल अंतिम चेंडू या षटकातला. 13 बॉल 16 ची गरज. हलक्या हाताने स्टिअर केलाय. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. संयमी क्रिकेट दाखवलं गेलं फलंदाजांच्या माध्यमातून. सिंगल कन्वर्ट केली गेली आहे आणि धावफलक सध्याच्या घडीला 34 वर. आता येणारे शेवटचे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल ती 15 धावांची. 12 चेंडू आणि 15 धावांचं हे समीकरण.
12 चेंडू 15 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. सामना रंगलाय, सामना अंतिम चेंडू पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्न. 8.50 ची धावगती सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड वरती लावली गेली आहे, पण इथून येणाऱ्या 12 बॉल मध्ये 7.50च्या सरासरीनं येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये 15 करायच्यात. चित्रक्षणामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र आपण पाहतोय 12 बॉल 15 ची गरज असताना फिल्डिंग डिपार्टमेंट कशा प्रकारे सज्ज केलं डीप मध्ये. थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये एक मिड विकेट. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला हवाई हल्ला केला, बॅकफुटला जाऊन पॉवर जनरेट केले आणि विजयाचं स्वप्न दाखवणारा, संयमाचे बांध तोडणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅटमधनं भव्य फटका, धावसंख्या 40. आता येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अवघ्या 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 ला सामना रंगलाय, षटकार आलाय. ऑफ द रिजन मध्ये यावेळेस पॉइंटला फिल्डर आहे, थोडी मिस्टेक झाली आहे. रिस्की रन, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहज मिळेल. या वेळेस या चरणावरती या सामन्याच्या अशा प्रकारची झालेली चूक महागडी ठरू शकेल का. फिल्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन क्रिकेट. आपण फक्त नेहमीच गोलंदाजी आणि फलंदाजीवरती भर देत राहतो, पण क्षेत्ररक्षकांकडून ज्या चुका होतात त्यावरती आपण नियमितपणे दुर्लक्ष करत राहतो. ही झालेली चूक महागडी ठरू शकते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय, 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि या दुहेरी धावेनं धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावफलक सध्याच्या घडीला 42 रन्स ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराला होता, धावसंख्येनं आकार घेतलाय, 42 झालेले आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता, कुठेतरी चीजी सिंगलचा प्रयत्न होता. कारण डीप मध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड ऑफ पॉइंट थर्डमॅन मध्ये एक फिल्डर तैनात करण्यात आला, कुठेतरी स्विच हिटचा प्रयत्न फलंदाज वारंवार करतात, त्या अनुषंगाने तिथे प्रोटेक्शन लावण्यात आलंय. समोर अगदी आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे, स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि त्यांचा वाक्याचा बाहेर जाईल. क्षेत्ररक्षक असूनही हिम्मत केली फलंदाजानं, फटका एक्झिक्यूट केला आणि प्रॉपर एक्झिक्युशन सहित 4 धावा मिळाल्या. आतमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी जो संघर्ष करतोय ना, खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की पहिल्या राऊंड मध्ये अनसोल्ड झाला होता. त्यानंतर मात्र श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संघाने त्याला त्या अनसोल्ड लिस्ट मधून पिकअप केलं. पण सध्याच्या घडीला जो मैदानामध्ये खेळ दाखवतोय ना, आम्ही त्याला का पिकअप केलं आणि खऱ्या अर्थाने जो चान्स मला मिळालाय ना त्याचं मी सोनं करणार आहे. संधीचं सोनं कसं करावं त्याचं ज्वलंत उदाहरण दाखवलंय मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज राकेश. 8 बॉल 3 ची गरज आहे. आता मात्र पूर्णपणे सूत्र शिवाज्ञा 11 मुळगावच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळतील. ऑफ स्टंपचा बराच बाहेर शफल झाला होता, ऑनसाइड फटका एक्झिक्यूट करायचा होता. स्लिप मधून मागे चेंडू येत होता, थर्ड मॅनचे फिल्डर आले, चेंडूला कव्हर केलं, धावा संख्या 1 मिळाली. आता मात्र धावफलक 47 वर. स्टील 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. 49 टार्गेट चेस करताना 47 पर्यंत पोहोचलाय संघ श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11. 7 बॉल 2. आडव्या बॅटनं ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. संपर्क इथे आय थिंक येस बॅटशी हलकासा झालाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला, विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाला मैदान देखील सोडावं लागतंय आणि ते आणखी एक धक्का लागलाय श्री दत्तकृपा शिवाज्ञा 11 मुळगाव या संघाला. आता शेवटचं समीकरण शिल्लक राहिले येणारे 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे.
नाचं उत्तर दडलंय येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 बॉल 2ची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकेटला प्रथमतः प्राधान्य दिलं जात आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 7 विकेट गमावले होते आणि आता मात्र 5 विकेट इथे गमावले. त्यामुळे विकेटच्या आधारावरती आपण पाहिलं तर 1 धाव देखील चालेल. विकेटच्या आधारावरती आपण पाहिलं तर 1 धाव देखील विजयासाठी पुरेशी आहे. दत्तकृपा 11 शिवाज्ञा मुळगाव संघासाठी. विक्रांतच्या हातामध्ये चेंडू. 6 बॉल 2. राकेशला आपण पाहतोय फुल टॉस होता, ऑन साइडला वळवला गेला, फिल्डर तिथे आहेत. एकदा पूर्ण झाली आहे आणि एकामध्ये समाधान मानावं लागतंय. स्कोर इज इक्वल नाव. धावत संख्या आता मात्र समांतर आहे. 6 बॉल 2ची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल बदलापूरची स्पर्धा आजही आठवते. 2023 रोजी महासंग्राम रंगला होता आणि 6 बॉल 1ची गरज असताना त्या धावा देखील डिफेंड केल्या गेल्या होत्या. खेळ क्रिकेटचा आहे, काही घडू शकतं. 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे आणि इथे क्षेत्ररक्षक देखील पोहोचलेत. सोपा झेल टिपलाय आणि आता मात्र विजयासाठी वाट पाहावी लागते. कहाणी में ट्विस्ट आ सकता है क्या? काय इथे मात्र डाव पुन्हा एकदा सावरू शकतो गोलंदाज विकी. आपल्या संघासाठी 4 बॉल 1 धावेची गरज. विकेटच्या आधारावर हे कॅल्क्युलेशन क्लिअर करणं गरजेचं आहे की त्यानंतर कोणत्या प्रकारे कन्फ्युजन नको. त्या अनुषंगाने हे कॅल्क्युलेशन आम्ही आताच क्लिअर करतोय. येस, आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू 1 धावेची गरज आहे आणि विकेट खऱ्या अर्थानं 1 गमावली तरी देखील धाव झाली नाही तरी देखील हा सामना बॅटिंग टीम जिंकेल. त्यामुळे आता सोनेश्वर नेबीकडे एकच ऑप्शन आहे की तुम्हाला 2 ते 3 विकेट घ्यायच्या आहेत. 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धावेची गरज. येस, ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटची गरज आहे आणि आता पंच 3ऱ्या पंचांची मागणी करतायत. सो आता रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली काय घडलंय. होईल दूध का दूध और पाणी का पाणी. हृदयाचे ठोके आता प्रत्येकाचे वाढलेले आहेत. काय निर्णय असेल पंच मात्र पाहत आहे. चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये. आमचं टेक्निकल एक्सपर्ट आणि थर्ड अंपायर. इट्स क्रुशियल डिसिजन. हा निर्णय सर्व काही ठरवेल खऱ्या अर्थानं या सामन्याचं चित्र, भवितव्य आणि महत्वपूर्ण निर्णय आहे. वेळ घेतला जाईल, वेळ घेतला जाईल त्याच्यास नो डाऊट. कारण महत्वपूर्ण निर्णय, या निर्णयावरती खऱ्या अर्थानं या सामन्याचा निकाल अवलंबून आहे. दोन्ही संघांचं अस्तित्व टिकवणारा हा निर्णय. त्यामुळे पंच आमचे प्रत्येक अँगल, प्रत्येक पॉसिबल अँगलने चेक करतील. इट्स नॉट आउट. ही धाव पूर्ण झाली आहे आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश. आणि येस, ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. पॉपिंग क्वीज मध्ये बॅटर सेफली पोहोचला आणि त्यानंतर चेंडू यष्टॅनवर लावण्यात आलाय. योग्य निर्णय पंचांचा आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश. व्हेरी वेल प्लेड. अभिनंदन श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 आणि हार्ड लक टीम सोनेश्वर भैरवनिवी.